बार्शी टाकळी शहर बनले अवैध धंद्याचे हॉटस्पॉट। बार्शी टाकळी शहरात काही कारणास्तव अवैध धंद्यांना विराम लागले होते, पण मात्र परत या धंद्यावाल्यांनी आपले डोके वर उचलले असून कालपासून या धंद्यांना ऊत आल्याचं चित्र शहरात दिसत आहे। काही दिवसांपूर्वी पोलिसांनी या धंद्यावाल्यांना आपले धंदे बंद ठेवायला सांगितले होते। त्यांचे कारण अद्याप अस्पष्ट आहे, पण काही अवैध धंद्यावाल्यांनी आपसी भांडण झाल्यामुळे धंदे बंद होते व पोलीस यंत्रणेला आपले मीटर वाढवून द्यायचे होते अशी जनतेमध्ये चर्चा रंगली होती। पण नेमके कारण काय हे अद्याप स्पष्ट झाले नाही। बार्शी टाकळी शहरात ऑनलाईन वरली, टेबल जुगार, ताजी वरली, तांदूळ माफिया, जुगार, चिखली, भवरा असे अनेक धंद्यांना सध्या खुल्या पद्धतीने ऊत आल्याचं चित्र सध्या शहरात दिसत आहे। बार्शी टाकळी शहराची सध्या जिल्ह्यात अवैध धंद्याचे हॉटस्पॉट म्हणून ओळख निर्माण झाली आहे। एवढी मोठी पोलीस यंत्रणा असून पोलीस स्टेशनच्या हाकेला अंतरावर हे धंदे सर्रासपणे कसे चालत आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे। या अवैध धंद्यांमुळे अनेक गोरगरिबांचे कुटुंब उद्ध्वस्त होत आहे। तरुण पिढी कमी वेळेत कसे पैसे कमवायचे आपले तारुण्य या अवैध धंद्यामध्ये गमावून नैराश्याला बळी पडत आहे। उद्ध्वस्त होत असलेल्या कुटुंबाची व तरुण पिढीची जबाबदारी इथले ठाणेदार प्रकाश तुंगलवार घेणार का असे प्रश्न दबक्या आवाजात इथले नागरिक करत आहेत। जबाबदार लोकप्रतिनिधीने तरी याकडे लक्ष देऊन या विषयाला गांभीर्याने घ्यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांची आहे। बार्शी टाकळी शहराची जिल्ह्यात ठाणेदार प्रकाश तुंगलवार साहेबमुळे भविष्यात अवैध धंद्याचे हॉटस्पॉट म्हणून ओळख कायम राहणार का हे पाहणे रोचक ठरणार आहे।